आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सावी, सावी, काय झालं? काय झालं ग? ए सावी, काय झालं? मी तर नाटक करत होते. का नाटक करत होतेस तू? नाटक का केलंस? मला पण माझ्या बाबांनी आईसारखं जवळ घ्यावं, माया करावी म्हणून मी तसं केलं. हे बघ, यापुढे तुला असं सगळं काही नाटक करायची गरज नाहीये, कळलं? सारवा माझा मुलगा आहे ना, सर तू पण माझी मुलगी आहेस. मी तुला असंच प्रेम करत राहीन कायम. आणि तू मोठी झालीस, मला किती काही शिकवलंस ना, तरीही मी तुझ्यावर प्रेम करत राहणार. पण तुझ्या खऱ्या बापाच्या मायेची सर या नकली बापाला कधीच येणार नाही सावी. लबाड मुलगी. पकडला का नाही? काय करता इकडं? महादेवराव, अहो ते आचार्य आहेत, आपल्याकडे स्वयंपाक आणि बाकीची मदत करायला आले. वय ते दिसतंय मला, पण म्हणत विचार ना, इकडं काय करतायत की? स्वयंपाक घरात का नाहीत? इकडे टाइमपास करायला काय लागलेत? जातोय दाखवते त्यांना स्वयंपाक. कुठं मी दाखवते. आदित्य, मला फार भीती वाटते रे. महादेवरावांनी ओळखलं तर माझा जीव घाबरावतोय. अरे ते तर आहेतच, पण घरातल्या सगळ्यांनी ओळखलं तर काय होईल? आई काळजी करू नकोस. आणि तू ओळखलंस का मला? आई असून तुला ओळखता आलं नाही तर बाकीचे काय ओळखणार आहे? बघ, तू टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, आपण तिकडे जाऊन बोलू. त्या दोघी बघताय. या दोघी आपल्या सोबतच आहेत. कोण कोण आहेत या? आई, या दोघी कोण आहेत, आपल्यासोबत काय करतायत हे सगळं मी तुला नंतर सांगेन, समजवेन सगळं. तू माझं ऐक. बघ, सारखं माझ्याशी बोलायला येऊ नकोस. कोणी बघितलं ना तर प्रॉब्लेम होईल. फक्त असं लांबनं लक्ष ठेव. आता मगाशी जसं प्रॉब्लेम मध्ये पडलो होतो तसं जर प्रॉब्लेम मध्ये पडलो तर मदतीला धावून ये, बस एवढंच. ठीक आहे, पण आपल्याकडे वेळ कमी. आदित्य, सावीला तू तुझ्याकडनं नाही वळवलंस ना, तर सुंदरीचं लग्न कोणी म्हणजे कोणी थांबवू शकणार नाही. लक्षात ठेव. नाही आई, तू काळजी करू नको. अभिचं एडी सरांसोबत काय अटॅचमेंट आहे ना ते मला माहिती, मी बघितलंय. वेळ आली की सावी आपल्या सोबतच येईल आणि सुंदरी आणि धनंजयचं लग्न उडवून लावेल. अहो ताई साहेब स्वतः इथं. नमस्कार ताई साहेब, नमस्कार. काय म्हणता कलेक्टर बाई? नमस्कार. हो, इथं कुठे आलात तुम्ही? अच्छा, हा, हे जेवणाची तयारी कुठपर्यंत आली ते बघायला आलात का? ताई साहेब, तुम्हाला सांगतो मी, माझा शब्द आहे, जोपर्यंत हा सखाराम धोंडीबा घटने आहे ना, तुम्हाला काळजी करायची काहीच गरज नाही. अहो, तुमचं लग्न आहे, त्या मजा करावी. जा निवांत राहा. हा ताई साहेब, फक्त ती जेवणाची यादी मिळाली ना तेवढं बरं होईल.
हो मामा, मी तेच द्यायला आले होते मामा. अच्छा अच्छा. त्यात भाज्यांची आणि गोड पदार्थांची यादी आहे. आणि अजून एक गोष्ट सांगायची होती. घरात ना वयस्कर माणसं आहेत आणि लहान लेकरं पण आहेत, त्यामुळे तिखट जरा कमी केलं तर बरं होईल. अहो ताईसाहेब, मी स्वतः म्हातारा आहे, आम्ही तिखट बनवतच नाही. चालेल, मग लागा तयारीला. हे चला रे, तयारीला लागा. यादी फार मोठी आहे आणि वेळ आपल्याकडे कमी. वेळेत सगळं झालं पाहिजे नाही. तुम्ही तुमचं नाव काय म्हणालात? अहो, सखाराम धोंडीबा गटणे. सखाराम धोंडीबा गटणे. मी ओळखते त्यांना. अहो बाईसाहेब, काय सगळी माणसं इकडेच चुकतात. काय माणसं दोन आहेत, नाव एकच आहे. ते पण सखाराम धोंडीबा गटणे, आम्ही पण सखाराम धोंडीबा गटणे. अहो पण ते माल, आम्ही आपले नव्हतं. अहो पण तुम्हाला सांगतो, खूप मेहनत करतो, खूप मेहनत. एक दिवस मी मालक होणार. अहो या म्हातारांच्या हाडांमध्ये अजून ताकद आहे. चला, तुम्ही निवांत जा, आनंदी राहा. ठीक आहे मामा. आई, अहो चला, काळजी नका करू, करतील ते. चल जा, तू तुझं काम कर, या मी करू. चला पोरांनो, चला ज्यूस पिऊन घ्या. या या या. काय ग पोरे, ज्यूस नको वाटत तुला? तर आमचं सावी बाळ आमचं रागवलंय. तर सावी, तुम्हाला कसं माहित माझं नाव? अगं मला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. अगं लहान मुलांच्या मनात काय चाललंय ना ते समजून घेण्याची जादू आहे माझ्याकडं. जादू? मग अगं कोण तो तुमचा तो नाही का आता असा म्हातारा आहे, ज्याची एवढी अशी दाढी आहे, खांद्यावर पोतं घेऊन फिरतो आणि लहान मुलांना गिफ्ट देत बसतो. काय त्याचं नाव? सेंटा क्लॉज. हा, सेंटा क्लॉज. त्या सेंटा क्लॉजच्या पोतडीत जेवढे गिफ्ट नाहीत ना, तेवढ्या गमती जमती माझ्या पोतडीत आहेत. सांगा ना मग आम्हाला. गमती जमती जाणून घ्यायच्या आहेत, पण आधी हा ज्यूस पी बघू. चल पी बघू. सांगा ना काय गमती जमती आहेत. माझ्या पोतडीत गुपित आहेत. सांगा ना मग. तुला ऐकायची आहेत सिक्रेट्स? हो. सगळं सांगेल, पण त्याच्या आधी मला सांग, तू काय खाणार? तुझ्यासाठी काय आणू सांग, मला समज येतं सगळं. तू सांग तुला काय पाहिजे? पिझ्झा पाहिजे, बर्गर पाहिजे? बोल. मला आवडतं हे सगळं, पण आईच खाऊन देत नाही. आई म्हणते हे सगळं जंक फूड आहे. आईचं पण बरोबर आहे, रोज रोज हे नाही खायला पाहिजे. पण
एकदा कधीतरी चालू शकतं. मग बोल, तुला काय पाहिजे? पिझ्झा पाहिजे, बर्गर पाहिजे, काय पाहिजे? कोण देणार आहे बर्गर? तुला पण हवाय पिझ्झा बर्गर? ठीक आहे, तुम्ही दोघं थोड्या वेळाने मला इथेच भेटा. मी तुमच्यासाठी मस्तपैकी बर्गर घेऊन येतो. हो, कोणाला सांगायचं नाही, हे आपलं सिक्रेट आहे. काय? नाही, नको. आईपासून लपवायला नको. जर लपवलं तर ती खूप ओरडेल. सावी बाळा, तुझं बरोबर आहे, पण तुला काय वाटतं, ही जी काही मोठी माणसं आहेत ती काही तुझ्यापासून काही लपवत नाहीयेत. त्यांचे स्वतःचे पण आहेत की सिक्रेट्स. हो सावी, काका बरोबर बोलतायत. आणि आपण फक्त आजच तर बर्गर खाणार आहे, त्यात काय एवढं? आई बाबांना पण सिक्रेट काय बोलायचं असेल तर आपल्याला सांगतात ना की जावा बाहेर खेळायला. मग काका तुम्ही बर्गर आणा, आम्हाला खूप म्हणजे खूप आवडतो. आवडतो? ठीक आहे. बरं ठीक आहे, आता आरोह म्हणतोय तर ठीक आहे. मी तुमच्यासाठी बर्गर आणतो, पण हे कोणाला सांगायचं नाही. चला, मला प्रॉमिस द्या. प्रॉमिस? प्रॉमिस. काय मामा, काम सोडून इकडे काय चाललंय तुमचं? मला काय करणार आता, लेकरासनी ज्यूस पाजत होतो, बाकी काय. हा, एवढा वेळ लागतोय? हा, मागा तर बघतोय बरं का मी, तुमची टंगळ मंगळ चालली. पोरांना ज्यूस पाजायला इतका वेळ लागतो? जावा जावा, आज काम पडल्यात, पाहुणे मंडळी आल्यात, त्यांना काय पाहिजे नको ते बघा. जा. पांडुरंगा, विठ्ठला काय दिसले, म्हातारेच म्हणतायत वेळ का लागतो. आता म्हातारा काय पटपट पटपट करणार का? टंगळ मंगळ करतोय मी. कर नाही काय नाही, म्हाताऱ्या माणसाच्या मागे का पडलंय? लग्नाचं घर आहे, काम आहे तिकडे. सावी, कोणाला बघतेस तू? कोणाला शोधतेस? नाही. हा, अरे काय तुम्हाला भूक नाही लागली? चला बरं लवकर. नाही. बर्गर आणते आण. हे घ्या, तुझा हुकूम पाळायला आली मी इथं. साहेबांचा हुकूम आहे तुझ्या नजर ठेवायचा म्हणून आले, तर तू काम सोडून काय करतोस? हे बघ, तुझं काय काम असेल ना ते उरकून घे आणि आम्हाला पण फ्री कर. उगाच तुझ्या पायी आमचा बळी जायला नको. जेलमध्ये होत तेच बरं होतं, सगळं आयतं हातात भेटत होत. हे बघ त्याला, आता मला काय करायचंय काय नाही हे तुम्ही शिकवायचं नाहीये. मी माझं काम करेन, तुम्ही तुमचं बघा. का ते एवढं वेळ खेळताय ना? तुम्हाला खरंच ते खायचं नाहीये? नक्की? नक्की. ठीक आहे, खेळा आणि इथेच खेळा, कुठे जाऊ नका. हो हो. सरू, अगं माझी साडी शोधून दे ना. हा, ये. बर्गर.
आपलं सिक्रेट आहे ना हे. असं तुम्ही ओरडाल तर सगळ्यांना आपलं सिक्रेट कळेल. हे बघा, आता बर्गर एकत्र खाणं योग्य नाही आपल्यासाठी. तुम्ही एक काम करा, अरे बघा हा बर्गर घे. हा, आणि तू तिथे जाऊन खा जा. सावी चल इकडे चल, बर्गर खावा पण चल. ऐकलं नव्हतं तुमचं. सांगा ना मग, काय सिक्रेट आहे, काय जादू आहे? तुम्हाला कसं कळतं लहान मुलांच्या मनातलं? लबाड मुलगी असतो. ठीक आहे, मी तुला सांगतो, पण तुला एक प्रॉमिस करावं लागेल की तू कोणाला सांगणार नाहीस आणि ओरडणार नाही. प्रॉमिस? पण तुम्ही असे वेगळे का बोलायला लागले? तर तीच तर गंमत आहे. थांब, तुला एक फोटो दाखवतो. थांब, हा बघ. हा फोटो तर आमच्या एडी सरांनी काढलाय. हा तुमच्याकडे कसा? तो आईला नाही पाठवला का त्यांनी? हीच तर गंमत आहे. म्हणजे मी एडी सर आहे, वेडुब्बा. तुम्ही आणि एडी सर? अच्छा, वाटत नाही का मी एडी सर आहे? मग काय करू मी, काय करू? एक काम करतो, तुला दुसरी गंमत दाखवतो. बघ, हे फक्त आपल्या दोघांचं सिक्रेट आहे. हा, कोणाला काही सांगायचं नाही. ओके. अगं मी खरंच एडी. हे बघ, आब्राकाडाब्रा आब्राकाडाब्रा गिली गिली छो. एडी सर, पण तुम्ही असं का करतात? आजोबा का झाला? मी असं का करतोय? तुला आठवतंय शाळेत आपण एक नाटक केलं होतं, जेव्हा तू ससा झाली होती आणि आरोह गाढव झाला होता. आठवतंय का तुला? तसं मी आजोबा झालो. पण ते तर नाटक होतं. हे पण नाटकच आहे, आणि ह्या नाटकात मी आजोबांची भूमिका करतो. कोणतं नाटक आहे सर? तुम्ही नेहमी सारखे एडी सर म्हणा. स्मार्ट हिरो एडी सर. पण आता हे वाले सिक्रेट मी फक्त आईला सांगते. नाही, बघ, आईला सिक्रेट सांगायचंय, पण अजून एक सिक्रेट आहे. तो तुला सांगितला ना मी, तुम्ही स्वतः तुझ्या आई समोर ये. सांगा ना मग काय? नाही, गोड झालास ना तू. एका वेळेला एकच सिक्रेट. मी सेकंड सिक्रेट तुला नंतर सांग. ओके. पण तोपर्यंत कोणाला काही सांगायचं नाही. करेक्ट. आणि प्रॉमिस तोडलं की देवप्पा सांगतो. करेक्ट. सावी, आरोहा, आरोहा. सावी, सावी. आता काय करायचं सर? सावी, तू आता जा, पण ऐक, आईला काही सांगायचं नाही. हा, आणि तुला जर सेकंड सिक्रेट ऐकायचं असेल तर मला संध्याकाळी किचन मध्ये येऊन भेट. मी तुला सेकंड सिक्रेट सांगेन. ओके? पण तोपर्यंत कोणाला काही सांगायचं नाही. हे आपलं टॉप सिक्रेट आहे. कारण काय नसावी, एक वेळेस आई मला ओरडली तर झालं, पण तुला ओरडायला
कारण तू गुडकलेस ना माझी. एडी सर, तुम्ही किती काळजी करता हो माझी. तुम्ही जवळ असताना की खूप छान वाटतं मला. सर नाही, बाबा म्हणणं एकदा. सर, काय झालं? नाही काही नाही. सावी, आरोहा. काय खाल्लंस तू? आणि कुठे होतात? सावी कुठे आहे? आरोह, सावी कुठे आहे? अरे तू 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 जा आता. हा, मी तुला सेकंड सिक्रेट किचन मध्ये सांगेन. किचन मध्ये येऊन भेट. ओके, गुड गर्ल आहेस ना तू. जा 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 जा. आले.